मुलांनो, आज आपण व्याकरण विभागातील काव्य गुण बघणार आहोत। काव्य म्हणजे आपण एखादी कविता चारोळी असते, आपण छोटे छोटे अभंगाचे काही एखादे चरण असेल, एखादी भारुडाची पंक्ती असेल, पोवाड्याची पंक्ती असेल आणि विशेषतः कविता आपण बघितली तर काव्याच्या ठिकाणी मुळातच काव्याच्या ठिकाणी काही गुण असतात आणि त्या गुणांमुळे काव्याला एक वेगळा साज, एक वेगळं सौंदर्य काव्याला चढतं। त्यामुळे काव्यगुण बघताना आपल्याला त्यामध्ये कोणते गुण असतात हे बघणं गरजेचं आहे। म्हणजे एखादी कविता आपण जेव्हा वाचतो तर त्यामध्ये त्या काव्यामध्ये आपल्याला काही काव्यगुण दिसतात। त्यामध्ये काही काव्यगुण असतात म्हणजे प्रसाद गुण असतो, माधुर्य गुण असतं आणि ओज गुण असतो। म्हणजे प्रसाद गुण, माधुर्य गुण आणि ओज गुण, म्हणजे हे जे गुण आहेत, ह्या गुणांमुळे काव्य अधिक बलशाली, अधिक सौंदर्यपूर्ण, म्हणजे काव्याचा साज शृंगार आपण वाढलेला आपल्याला दिसतो। मग काव्यगुणाचा अभ्यास करताना मुलांनो, काव्यगुणाची काही वैशिष्ट्ये असतात की त्यामध्ये एक नाद मधुरता असते। काव्यामध्ये भाषा सोपी सुटसुटीत असते त्यामध्ये, आणि शब्द हे अलंकारिक असतात। अलंकाराचा त्यामध्ये अलंकारिक गोडवा असतो आणि काव्य व्यक्ती पंक्तीतून वेगळ्या भावभावना आपल्याला प्रतीत होताना दिसत असतात। आणि म्हणून मुलांनो, या काव्य गुणाचा अभ्यास करताना आपल्याला इथे एवढंच पाहायचं आहे की काव्यामध्ये भरपूर गुण असतात आणि या गुणांमुळे काव्याची अधिक सुंदरता वाढते, सौंदर्याचा त्यामध्ये साज चढतो। तर कोणते गुण असतात? पुन्हा एकदा सांगतो मी, प्रसाद गुण, माधुर्य गुण आणि ओज गुण। यामध्ये प्रसाद गुण म्हणजे कुठली? तर प्रसाद गुण म्हणजे सुलभता, सोपेपणा। आपण बघतो की प्रसाद गुण म्हणजे सुलभता आणि सोपेपणा, म्हणजे सर्व रसांना हा प्रसाद गुण पुष्टी देतो। सर्व रसांना प्रसाद गुण म्हणजे काव्यामधील सुलभता, सोपेपणा, आलं लक्षात? माधुर्य गुण म्हणजे काव्यातील गोडवा। माधुर्य गुण म्हणजे काव्यातील गोडवा, म्हणजे मानवी मनाला इथे प्रसन्नता मिळते, सहज सुंदरता, प्रसन्नता इथे मिळते, म्हणजे गोडवा, माधुर्य गुण। आणि तिसरं गुण आहे ओज गुण, म्हणजे भाषेतील आवेश, उत्साह, जोमदारपणा आपल्याला इथे दिसतो भाषेतील, म्हणजे काव्यातील। म्हणजे इथे रौद्र रस, वीर रस ला पुष्टी मिळते इथे, म्हणजे अधिक बळकटी मिळते। हे तीन गुण आपल्याला दिसतात। पुन्हा एकदा मुलांना सांगतो, काव्य गुणाचा आपण अभ्यास करतोय। काव्य गुणामध्ये मुळातच गुण असतात, आलं का लक्षात? या गुणांमुळे काव्याला एक प्रकारचा सौंदर्याचा साज चढतो, अधिक काव्य सुंदर दिसतं। त्या काव्य गुणामध्ये तीन गुण आहेत: प्रसाद गुण, माधुर्य गुण, ओज गुण। प्रसाद गुण म्हणजे सुलभता, सोपेपणा। प्रसाद गुण म्हणजे त्या काव्यामध्ये सुलभता असते, सोपेपणा असतो आणि सर्व रसांना प्रसाद गुण पुष्टी देत असतो। माधुर्य गुणामध्ये गोडवा असतो, मानवी मनाला त्यामध्ये प्रसन्नता मिळते, ते काव्य गुण। ओज गुण म्हणजे भाषेतील आवेश, काव्यातील आवेश, उत्साह, जोमदारपणा। यामध्ये आपण बघितलं तर रौद्र, वीर रस ची पुष्टीकरण, अधिक त्याला बळकटी मिळत असते मुलांना। तर मुलांनो, काव्य गुण बघताना आपण प्रसाद गुण बघितले, माधुर्य गुण बघितले आणि ओज गुण बघितले। तर प्रसाद गुण हा सर्व रसांना पुष्टी देणारा आहे। आपण माधुर्य गुण बघितलं तर त्यामध्ये गोडवा आहे, यामध्ये मानवी मनाला प्रसन्नता मिळते। ओज गुणामध्ये भाषेतील आवेश, उत्साह, जोमदारपणा त्यामध्ये आपल्याला दिसतो। रौद्र वीर रसाला पुष्टीकरण त्यामध्ये आपल्याला
मिळत असते मुलांना. तर हे 3 गुण आपल्याला इथे आपण अभ्यासले. मुलांना आपल्याला परीक्षेमध्ये म्हणजे काय करायचं आहे, आपल्याला अभ्यास करताना की एखादी काव्यपंक्ती आपल्याला दिली जाईल, एखादं वाक्य दिलं जाईल, ते वाक्य वाचून त्याचा अर्थबोध आपल्याला झाला पाहिजे आणि त्या अर्थबोधानुसार त्यामध्ये प्रसाद गुण आहे, माधुर्य गुण आहे की ओज गुण आहे, हे आपल्याला मुलांना ओळखायचे. म्हणजे त्या आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये एखादी काव्यपंक्ती येईल, एखादं वाक्य येईल, त्यामध्ये ते वाक्य वाचून, ती पंक्ती वाचून त्याचा अर्थबोध आपल्याला झाला पाहिजे. त्यामध्ये प्रसाद गुण आहे, माधुर्य गुण आहे की ओज गुण आहे, हे आपल्याला मुलांना पाहायचं आहे. तर मुलांना काव्यगुणाचा अभ्यास करीत असताना प्रसाद गुण म्हणजे प्रसाद याचाच अर्थ आपण सुलभता पुन्हा एकदा पाहतोय. प्रसाद याचा अर्थ सुलभता, सोपेपणा, म्हणजे काव्य ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर सहज अर्थबोध करून देणारा जो गुण असतो त्याला आपण प्रसाद गुण असं म्हणू शकतो. हा काव्यगुण सर्व रसांना पुष्टी देतो. म्हणजे उदाहरणार्थ इथे आपण बघितलं, इथे दिलेलं आहे, तर हिरवे 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 गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, हे बालकवींचं आहे. आणि इंदिरा संतांचं आहे, पडवळ भोपळ्यांची आळी ठेविली भाजून, हे उदाहरण आहे. यामध्ये मुलांना प्रसाद गुण आहे. म्हणजे हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, एक सुलभता, सोपेपणा आहे. पडवळ भोपळ्यांची आळी ठेवली भाजून, सुलभता, सोपेपणा आहे यामध्ये. आलं का मुलांना? म्हणजे काव्य ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर सहजपणे आपल्याला अर्थगुण होतो. यामध्ये काव्य ऐकल्यानंतर सहजपणे आपल्याला त्याचा अर्थबोध होतो. यामध्ये प्रसाद गुण आहे. आलं का मुलांना लक्षात? दुसरं गुण आहे माधुर्य गुण. यामध्ये गोडवा आहे. माधुर्य म्हणजे गोडवा. काव्यात सोप्या शब्दांप्रमाणेच कोमल, मृदुवर्ण असलेले शब्द असतात. असे शब्द ऐकायला आपल्याला मधुर व सुखद वाटतात. अशा शब्दांचा वापर असलेल्या काव्यात माधुर्य गुण मुलांना असतो. आलं का लक्षात? म्हणजे मृदुवर्णाचा वापर इथे केला जातो. इथे आपण बघितलं तर उदाहरण दिलेलं आहे लेखकाने की घेई छंद मकरंद प्रिय हा मिलिंद मधुसेवा सेवनानंद स्वच्छंद हा धुंद मिटता कमळ दल होई बंदी भृंग तरी सोडीना ध्यास गुंजनात दंग. घेई छंद मकरंद प्रिय हा मिलिंद, हे इथे उदाहरण दिलेलं आहे. यामध्ये आपल्याला ऐकायला आपल्याला मधुर व सुखद वाटणाऱ्या शब्दांचा वापर असलेल्या हे काव्य आपल्याला इथे दिसतं. याला आपण माधुर्य गुण असं म्हणतो. यामध्ये माधुर्य गुण आहे. इथे एक उदाहरण दिलेलं आहे आपल्याला. त्यानंतर मुलांनो ओज गुण आहे. यामधील भाषेतील आवेश, उत्साह आपल्याला दिसतो. जोमदारपणा. काव्यातील या गुणाने अंगात वीरश्री संचारते, जोश उत्पन्न होतो आणि उत्साह संचारल्यासारखे वाटते. म्हणजे या काव्यात आपल्याला मुलांनो अंतःकरणाला उद्दीपित करणारा हा गुणधर्म असतो. या काव्यगुणात वीर रस व रौद्र रसांना पुष्टीकरण आहे. यामध्ये आपण बघितलं एक उदाहरण इथे लेखकाने दिलेलं आहे की खडक काजळी घोटून तुमचे मनगट बाहू घडलेले, कडे कपारी मधील वणवे उरात तुमच्या दडलेले, काबुल कंदा हार पतावर डंके तुमचे झडलेले. कुसुमाग्रजांची कविता आहे. यामध्ये मुलांना ओज गुण आहे. यामध्ये वीर रस आपल्याला दिसत आहे. आलं का लक्षात मुलांना? तर मुलांना आपण मुळातच काव्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुण असतात आणि या गुणांमुळेच काव्य सौंदर्य वाढत असतं. काव्याचा सौंदर्यपणा वाढत असतो.
काव्याला सौंदर्याचा साज चढतो, त्यामुळे ते काव्य सुंदर आणि उठून दिसते. तर मुलांना काव्य गुणमध्ये आपल्याला प्रसाद गुण, माधुर्य गुण आणि ओज गुण हे आपण पाहिलेलं आहे. आपल्याला एखादी पंक्ती कवितेमधील एखादं छोटंसं मार्मिक असं वाक्य ते वाचून त्याचा अर्थबोध समजावून घेऊन त्यामध्ये प्रसाद गुण आहे, माधुर्य गुण आहे की ओज गुण आहे हे आपण पाहायचं आहे, हे आपण लिहायचं आहे मुलांना. समजलं मुलांना?